आम्ही आज अजमेरमध्ये आलेलो आहोत. सकाळी दर्शन घेतलेलं आहे. अजून माझे 2 मित्र आहेत आणि तुम्ही आता पाहू शकता हे जे आना सागर आहे हे बघा कितीतरी मोठं असं पाण्याने भरलेलं आहे पूर्ण आणि त्याच्यामध्ये भरपूर मासे पण आहेत. आता हे जे पाणी आहे हे पाणी जे आहे ते सर्व पाणी लोकांना इथे महानगरपालिकेची आहे आणि पिकनिक पॉईंट जे आहे इथे बनलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता तर बोटिंग पण चालतात बघा. बोटिंग पण चालत आहे. इकडे जर तुम्ही गेली पण आहे ते क्रूज आहे ते बघू शकता. इकडे क्रूजची पण व्यवस्था आहे. त्याच्यामध्ये लोक जातात फिरतात आणि येतात. तर तुम्ही सध्या जर अजमेरला आले तर एकदा आना सागरला या आणि प्रत्यक्ष त्याचा मनमुराद आना सागरची स्टोरी पण सांगा. आना सागर हे राजा महाराजांनी बांधलेलं आहे आणि त्यामध्ये भरपूर म्हणजे आता हे पाहू शकता कितीतरी मोठे 5-6-10 गावं हे ह्याच्यामध्येच त्यांची ती जागा गेलेली आहे. खूप खोल आहे आणि खूप मासे आहेत. बरोबर, खूप मासे आहेत. तर ते तुम्ही पाहू शकता. त्यांना खायला टाकलं तर लगेच तुम्हाला पाहायला मिळतं. आणि मग काय झालं की या अजमेरच्या लोकांना इथे हे मस्त अशी बसण्यासाठी हा पार्क सुद्धा तयार केलेला आहे आणि खूप लोक तुम्ही आलात ना तर जरूर आना सागरला भेट द्या. तुम्ही आलात तर आना सागरला तुम्ही भेट द्या. अलग अलग लक्षात हे आमचे मित्र आहेत. तर हे सुद्धा माझ्या बरोबर आलेले आहेत. आम्ही खूप हाय, हाऊ आर यू? संजय पवार इकडे येऊन खूप मनमुराद असं आम्ही ह्या सगळ्या असलेल्या आना सागरच्या म्हणजे वातावरणाचं असं सुंदर असं वातावरणात आम्ही अक्षरशः आनंद घेतलेला आहे. आना सागरची स्टोरी जरा सांगा साहेब. आना सागरची स्टोरी. आना सागर असा आहे की इथले एक राजा होते. ते राजांनी प्रजेसाठी पाणी बंद केला होता. गरीब नवाज जेव्हा इथं आले ते त्यांनी सांगितलं गोरगरिबांना पाणी मिळालं पाहिजे म्हणून मी इथून हटणार नाही. ते त्यांचे खादिमला सांगितलं का आना सागरला जाऊन सांग का तुला गरीब नवाजनी बोलवलं आहे. तो पाणी एका कासेमध्ये आला. राजांनी मग ते कासेमध्ये काय ते पण सांगा. कासेमध्ये पाणी आला आणि कासा किती मोठा होता ते पण सांगा. असं ते आपल्या हातामध्ये असं तेवढा मोठा अख्ख्या आना सागरचं पाणी कासेमध्ये आला. काशेमध्ये आल्यानंतर मग राजाला हे झाला हे काय घडलं असं काय केलं मग मला जायला पाहिजे. मग तिने शिपाई आधी पाठवले जा त्याला पकडून घ्या. जे शिपाई आले ते इथं चिटकून राहिले चिमुकसारखे. त्यांचे घोडे पण इथं चिटकून आले. त्यांचे उंट पण चिटकून आले. तर राजा समजला का ही असती छोटी नाही खूप मोठी आहे मग मला स्वतःच जायला पाहिजे. मी स्वतः आल्यानंतर मग हे पाणी परत असं झालं. आजपर्यंत 900 वर्ष झाले हा पाणी असाच चकमक चमकत आहे. बरोबर आहे. त्याच्यात कितीही पाऊस पडला तरी पाणी वाढत. तुम्ही पाहू शकता ना पाणी पाहू शकता ना. पाणी इथपर्यंतच येणार आहे. तुम्ही पाहू शकता. अच्छा. आणि म्हणून कितीही पाऊस पडला कितीही पाऊस पडला तरी पाणी तिथेच लागणार आहे. ओके. म्हणजे ओव्हरफ्लो नाही. ओव्हरफ्लो पाणी होणार नाही. त्याचा ओके. कुठल्याही प्रकारचा धोका कोणाला मिळणार नाहीये. तरी तुम्ही इकडे जर आलात ना तर तुम्ही या अजमेरला आना सागरला भेट द्या. ओके, धन्यवाद साहेब. बंद कर.